चैत्र नवरात्रीच्या दिवसात काय करावं, चला जाणून घेऊया. यंदा 19 मार्च रोजी आहे गुढीपाडवा आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्राला सुरुवात होते. तिलाच राम नवरात्र असंही म्हणतात. यंदा 2026 मध्ये चैत्र नवरात्र 19 मार्च 2026 म्हणजे गुरुवारपासून सुरू होत आहे आणि 27 मार्च शुक्रवार पर्यंत असणार आहे. ही नवरात्र हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच येते. या काळात माता दुर्गेच्या 9 रूपाची उपासना केली जाते, घटस्थापना केली जाते. पण या नवरात्रामध्ये काय करावं आणि काय करू नये, घटस्थापना करण्याची पद्धत, उपवास कसे करावे, या 9 दिवसात उपासना कशी करावी आणि देवी दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करावं, हे सर्व शास्त्रोक्त परंपरेनुसार आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी नवरात्राच्या काळामध्ये काय करावं तर सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, घर स्वच्छ करावं, रांगोळी काढावी. चैत्र महिना सुरू होत असल्यानं चैत्रांगण अशी रांगोळी काढली जाते. याचं विशेष महत्त्व आहे जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळेलच. त्याचबरोबर दररोज देवीची पूजा करावी, आरती करावी, सात्विक आहार घ्यावा, व्रत करत असाल तर उपवास करावा आणि सकारात्मक विचार ठेवावे. नवरात्राच्या शेवटी नवमीला कन्यापूजन करावं. नवरात्रात मातीची पूजा ही घटस्थापनेचा महत्त्वाचा भाग मानला गेलाय. यात मातीच्या पात्रात सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य जसे गहू, जव, बाजरी, ज्वारी, उडीद, तूर, मूग अशी पेरली जातात. हे देवीचं प्रतीक मानले जाते आणि 9 दिवसात हिरव्या ज्वारी, जवाच्या रोपांचे दर्शन आपल्याला मिळते. आता तुम्ही सोप्या पद्धतीने ही घटस्थापना करू शकता. जसे स्वच्छ माती घेऊन परडीत मातीचा समान थर भरावा, त्यावर 7 धान्य पेरावेत आणि वर थोडी माती टाकावी, हलके पाणी शिंपडावे आणि यावर कलशाची स्थापना करावी. यावर कलश ठेवला जातो. ही मातीचे पूजन पूर्ण होते. 9 दिवस या कलशावर पाणी शिंपडत राहावं. त्यामुळे रोपं वर उगवतात आणि आपल्या घराची भरभराट होते असं सांगितलं जातं. कारण या धान्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होण्याचे संकेत आई आपल्याला देत असते असं मानलं जातं. आता घटस्थापना कशी आणि कधी करावी या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. तरी सुद्धा घटस्थापनेचा मुख्य मुहूर्त बघूया. 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांपासून ते 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत तब्बल 1 तास 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला घटस्थापनेसाठी मिळणार आहे. त्याचबरोबर दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्तात सुद्धा घटस्थापना केली जाऊ शकते. मात्र सकाळचा मुहूर्त उत्तम मानला जातो. आपल्याला जी वेळ योग्य वाटेल तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण त्यावेळी घटस्थापना करावी. घटस्थापना करण्यासाठी शास्त्रोक्त विधी आहे. ती म्हणजे पूजास्थान स्वच्छ करावं. चौरंगावर आपण ही पूजा मांडणार असाल तर चौरंग स्वच्छ करून लाल वस्त्र अंथरावं. मातीच्या परडीत धान्य पेरावे, कलशात पाणी भरावं, नाणं टाकावं, तांदूळ टाकावे. कलशाच्या तोंडावर विड्याची पानं ठेवावी, त्यावर नारळ ठेवावा. नारळाला हळद कुंकू लावावं. कलशाला लाल धागा बांधावा आणि 9 विड्याच्या पानांची माळ तयार करावी. कलश देवी समोर ठेवावा किंवा देवीच्या उजव्या बाजूला आपण हा कलश ठेवू शकता. देवीला हार, फुलं, धूप, दीप अर्पण करावी आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करत कलश स्थापित करावा. त्यानंतर देवीला आवाहन करावं, आरती करावी आणि देवीची प्रार्थना करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. घटस्थापना झाल्यावर देवीचे 9 रूप जसे शैलपुत्रीपासून ते सिद्धिदात्रीपर्यंत अशा 9 रूपाची पूजा आपण करू शकता. आता घटस्थापना झाल्यावर दररोज काय करावं आणि त्याची काळजी कशी घ्यावी तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करावी, फुलं नैवेद्य अर्पण करावेत, घटावर रोज पाणी शिंपडावं ज्यामुळे रोपं हिरवी राहतील. आणि आधी सांगितल्याप्रमाणे या घटात पेरलेले 7ही धान्य जेव्हा भरून उगवतात तेव्हा आपल्या घराची भरभराट होते असे संकेत माता दुर्गा देत असते असं म्हणतात. दररोज दुर्गा सप्तशतीचं पठण करावं, दुर्गा चालिसाचं पठण करावं आणि आई दुर्गेची भजनं म्हणावीत. 9 दिवसात कधीही घट हलवू नये, एकाच ठिकाणी ठेवावा आणि धान्यावरचं पाणी कधीही सुकू देऊ नये. रोज थोडं पाणी त्या कलशाला घालावं. त्यानंतर उपवास करत असाल तर साधे सोपे उपाय आणि नियम आहेत. जसे फळं, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा असा फलाहार तुम्ही घेऊ शकता. मात्र कडधान्य, धान्य टाळावेत. हळद, मिरची सारखे पदार्थ खाऊ नये. पाणी, दूध, फळांचा रस आपण ग्रहण करू शकता. त्याचबरोबर निर्जला व्रताचंही तेवढंच महत्त्व आहे. यामध्ये पाणीही पित नाही, पण आरोग्याची काळजी घेऊन आपण पूर्ण उपवास करू शकतो, फक्त फळ आणि दूध घेऊन. त्याचबरोबर लहान मुलं, गर्भवती, आजारी व्यक्ती यांनी चैत्र नवरात्रीचे सौम्य उपवास केले तरी चालतात. आता चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची कोणती उपासना करावी हाही मोठा प्रश्न आहे. तर प्रत्येक दिवशी
आईच्या एका रूपाची पूजा करावी. जसे पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करावी, चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा करावी, पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा करावी, सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा करावी, सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा करावी, आठव्या दिवशी महागौरीची पूजा करावी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करावी. असं म्हणतात की यंदा अष्टमीच्या दिवशीच रामनवमी आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करून आपण नवमी आणि अष्टमीचं व्रत एकाच दिवशी करू शकता. दररोज त्या रूपाचे मंत्र जप करावेत. फुलांचा रंग बदलून आपण देवीची पूजा करू शकता. एवढंच नाही तर या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं वाचन करावं. पण ते कधी आणि कसं करावं हेही महत्त्वाचं आहे. दुर्गा सप्तशती ही नवरात्रीतील सर्वोत्तम उपासना मानली गेली आहे. घटस्थापना झाल्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण दुर्गा सप्तशती आरतीनंतर वाचावी. दररोज एक अध्याय वाचावा. 13 दिवसात हे अध्याय पूर्ण होतील. पण नवरात्र असल्यामुळे 9 दिवसात आपण हे अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जसे 1 ते 4 अध्याय हे प्रथम चरित्रात वाचावे, 5 ते 8 हे मध्यमा चरित्रात वाचावे आणि 9 ते 13 हे उत्तर चरित्र असे विभागून वाचावे किंवा पूर्ण पाठ एकत्र आपण करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता. याचबरोबर सर्वोत्तम उपासना म्हणजे कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र रोज वाचावेत. नंतर दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय वाचावा. त्याचबरोबर या सर्वांच्या आधी सुरुवातीलाच ओम ऐं ह्रीं क्लीं हा मंत्र जप करावा. अष्टमी नवमीला पूर्ण वाचन उत्तम मानलं जातं. आपण दुर्गा सप्तशतीचं पठण अष्टमी नवमीच्या दिवशीही करू शकता. मात्र हे पुस्तक शुद्ध ठेवा, देवीसमोर वाचा. हे साधे सोपे उपाय दुर्गा सप्तशती पठणाचे आहेत. पण पूजा मात्र सच्च्या भक्तिभावानं करा. आरोग्य लक्षात ठेवून उपवास करा आणि जर कोणतीही शंका असेल तर आपण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन माता दुर्गेची उपासना नक्की करा. नवरात्र हे सुख, समृद्धी, आरोग्य आणि शक्ती देण्यासाठी खूप शुभ मानले जाते. म्हणून आपण चैत्र नवरात्रात काय करावं हे बघितलं. पण या दिवसांमध्ये काय करू नये तर मांसाहार अजिबात करू नये, तामसिक अन्न ग्रहण करू नये, केस नख कापू नये, काळे कपडे घालू नये, वाद भांडणं, नकारात्मक बोलणं टाळावं, घटस्थापना केल्यानंतर घट हलवू नये किंवा दुसऱ्या ठिकाणी नेऊ नये. उपवासात जास्त तेल मसाले वापरू नये. उपवासात कोणाचीही निंदा नालस्ती करू नये. चैत्र नवरात्रीच्या दिवसात देवीची कोणतीही उपासना करायची झाली तर तुम्ही हे साधे सोपे नियम पाळा, ज्यामुळे तुम्हाला उपासनेचं 100% फळ मिळू शकतं. आणि आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्र हे आपल्याला भरभरून देण्यासाठी असतं. त्यामुळे देवीची साधना या काळात करणं महत्त्वाचं ठरू शकतं. तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्राचं व्रत करता का आणि याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.